नव्हतं मड जवाची टाकली घोरपड वर एक चढ 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 थँक्यू. तर दुसऱ्या फेरीमधील ही लढत असेल. एका बाजूला आपण पाहतोय पहिल्या मॅचमध्ये जिंकणारा मोरया 11 पळसपे संघ आणि त्यांची लढाई असेल ती निलेश 11 जावळे. दोनही तगडे संघ आता मात्र एकमेकांसमोर आलेत. पहिल्या मॅचमध्ये पळसपे संघानं बेलवली संघाला पराभूत केलं तर नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये जावळे टीमनं मात्र वर्चस्व गाजवलं ते उडापूर वहाळ संघावर. 5 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे आयोजित आपण पाहतोय. माजी सरपंच चषक सन्माननीय बळीरामजी पाटील साहेबांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन. अध्यक्षसुद्धा आहेत पनवेल तालुका कुस्ती संघटनेचे आणि चांगली स्पर्धा पैरवनाथ क्रिकेट संघ विचुंबे आयोजित आपण पाहतोय. तुमचे बीडी शेट असतील भरतजी पाटील, त्याचप्रमाणे विनोदजी भोईर असतील, भाऊ अजितजी भोईर असतील, अतुल शेट असतील, अतुलजी भोईर असतील, विनायक म्हात्रे जॉन्टी त्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी, अविनाश असेल, त्याचप्रमाणे विनायक भोईर असतील. सगळ्यांच्या मार्फत मात्र अगदी सगळी काळजी घेतली जाते या स्पर्धेच्या बद्दल आणि योग्य रीतीनं एक नियोजनपूर्ण आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतले जावळे संघानं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. मोरया 11 पळसपे संघाकडून स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतोय राजू टांगेसाठी हा पहिला बॉल. पहिलाच बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मात्र राजू ठाणगेचा. यावेळेस मात्र निर्धाव निघून जातोय. कुठल्याच स्पॉटवर पडलेला हा बॉल थोडासा वाईट टाकला होता आणि त्यानंतर हलकासा आतमध्ये सुद्धा घेतला. तो गोलंदाज मनीष कडून प्रभावित केलं या अष्टपैलू खेळाडूंना. यंदाच्या हंगामामध्ये बॅटिंग असेल बॉलिंग असेल चांगली कामगिरी तो मैदानावर करतोय. राईट अबाउट द विकेट ना. यावेळेचा बॉल बघून खेळला. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली होती. पॉईंट रिजनमध्ये सिंगल येत आहे. श्री गणेशा होते तो मोरया 11 पळसपे संघाच्या धावसंख्येचा राजू ठाणगेच्या बॅटमधून निघालेल्या या एकेरी धावेनं. राजू ठाणगे आणि सिद्धांत म्हात्रे विस्फोटक जोडी आहे. दोनही आक्रमकतेने भरलेले हे फलंदाज. तेवढाच टेक्निकल दृष्ट्या सक्षम असणारा फलंदाज म्हणून सिद्धांत म्हात्रेची ओळख आहे. राईट अबाउट द विकेट ना गोलंदाज तयार. यावेळेचा हा फटका ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक एकमेव आहे ऑन साईडला आणि त्याच्या हातामध्ये हा जेल लागलेला मोरया पळसपे टीमला हा मोठा झटका. सिद्धांत म्हात्रे भोपळाही फोडू न देता एकही धाव काढू न देता मात्र 0 या धावसंख्येवर मात्र शिकार झालाय तो मनीष कडूचा. यार भंगार की शक्ल के बाप को भूल गया क्या? डीजे प्रीत फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक आपण पाहतोय तो मिड विकेट झोनकडे आणि दुसरा मात्र लॉंग ऑफला आहे. बरोबर त्याच्या हातामध्ये सलग दुसऱ्यांदा सिद्धांत मात्र 0 बाद झालाय आज. यावेळेचा हा फटका उंच गेलाय. बॉल हवेमध्ये आहे. चान्स जरूर होती त्या ठिकाणी. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती प्रसाद घरत. काय धावत आला होता. काही झालं तरी हा झेल त्याला टिपायचा होता परंतु बाल बचावलाय. अजून एक धाव मात्र मिळेल. राजू ठाणगेच्या झेलसाठी मात्र अतोनात प्रयत्न केले. खरं तर दोनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. एकाच टीमकडून खेळतात उमसाई भंगारपाडा या व्यावसायिक संघाकडून आणि इथे मात्र बाल बचावलाय. राहुल बैकर येतोय 3ऱ्या क्रमांकावर. चांगली गोलंदाजी होते ती मनीष कडूकरवी. तुमचे मान्यवर अमितजी गजबजे विचुंबे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॉप एज लागले आणि बॉल मात्र शॉर्ट फाईन लेगला झेलला जातोय.
इट्स अ बिग विकेट. मनीष कडूसाठी हे सुवर्ण विकेट होती. राहुल बैकरचा खात्मा केलाय. भोपळाही फोडून न देता आता मात्र आणखीन एकदा शिकार केलाय तो मनीष कडूला. लाजवाब गोलंदाजी. दुसरा धक्का मोरया 11 पळसपे टीमला. आओ सिखाओ तुम्हें अंडे का फंडा, ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा. आओ सिखाओ तुम्हें अंडे का फंडा, ये नहीं प्यारे कोई मामूली बंदा. इसमें छिपा है जीवन का फलसफा. झटपट फलंदाज बाद झालेत. मोरया पळसपे संघाला लागलेला हा दुसरा धक्का. सिद्धांत मात्रे शून्यावर, राहुल बैकर शून्यावर. हे दोन प्रमुख खेळाडूंचं न चालणं एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, या मोठ्या सामन्यामध्ये येणारा काळ ठरवेल. आता मात्र राजू ठाणगेवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. ही जबाबदारी त्याला पेलवावी लागेल. त्याच्या साथीला जातोय संदीप महालकर. चौथ्या क्रमांकावर दाखल झालाय, परंतु भन्नाट वेगानं मात्र गोलंदाजी करतोय. तो मनीष कडून प्रभावित केलं या ओव्हरमध्ये. दोनही दिग्गज फलंदाजांना मात्र बाद केलंय. पॉवर प्लेचं षटक, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस असतो फलंदाजांचा, आणि त्याच ओव्हरमध्ये मात्र मनीष कडून प्रभावित केलंय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. हे षटक जर पाहिलं तर फक्त 2च धावा दिल्या. इथे पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप बॉलचा टप्पा टाकल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल निर्धाव निघून चाललाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर 2वर 2 अशी थोडीशी दयनीय अवस्था म्हणता येईल. ते मोरया पळसपे संघाची लढावं लागेल ते राजू ठाणगेला. तेरी गुलाबा किल्ला कल्ला नाही कसं कल्ला गोपालू अलिबागचा एकच कल्ला. मुंबई पुण्याला सांगायला हवा गो अलिबागची न्यारी हवा गो खारी अलिबागची घर घर जय जय हो अलिबाग. अलिबागचा संघ तुम्हाला आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. प्रदीप स्पोर्ट्स नौकार अलिबाग तालुक्यातील सर्वोत्कृष्ट संघ. महेंद्र बात्रे, सुमित भगत, अक्षय मोन्या. आज त्यांचा खेळ वेचुंबे नगरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चौथ्या मॅचमध्ये विठ्ठल रखमाई जासई संघाच्या विरोधामध्ये मात्र हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 2 धावा मोरया 11 पळसपे संघाच्या धावफलकावर संघर्ष अटळ आहे. या मॅचमध्ये लढावं लागेल. राजू ठाणगे जर शेवटपर्यंत थांबला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या रस्ता येऊ शकते, आणि त्या दृष्टिकोनातून त्याला आता मात्र जबाबदारी घेऊन संयमाबरोबर आक्रमकपणा सुद्धा राबवावा लागेल. हा फटका आडवा बॅटने खेळलाय. बॉल मात्र चाललाय ऑन साईडला मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकच धाव येईल राजूसाठी. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3वर. पंकज घरत गोलंदाजीसाठी येतोय. फार चांगला अष्टपैलू खेळाडू निलेश 11 जावळे संघाचा. चांगली फलंदाज म्हणून सुद्धा तो ओळखला जातो. यंदाची एक मॅच आम्हाला आठवते. 2 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना पंकज घरतनं 2 चेंडूंवर 2 षटकार मारले होते आणि आपल्या टीमला पारगाव संघाच्या विरोधामध्ये विजय मिळवून दिला होता. यावेळेचा फुल टॉस बॉल जसा बॅटवर आला, फक्त दिशा दिली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे संदीप महालकरच्या बॅटमधून निघणारा मच निडेड बाउंड्री. वेलकम फॉर मोरया 11 पळसपे टीम. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली. लाईन चुकीची होती. पंकज घरची सरळ बॅटवर दिला होता संदीप महालकरच्या. लेफ्ट मोर द विकेट नाही. इथे मात्र बेल्स पडले खाली, त्यामुळं आणखीन एक सफलता मात्र मिळवतोय तो जावळे संघ. पंकज घरचं मात्र पुनरागमन. इथे दांडी गुल केले, त्रिफळा उद्ध्वस्त केला. संदीप महालकर क्लीन बोल्ट मैदानाच्या बाहेर. दाखवावा लागेल राजू ठाणगेला. आता मात्र 3 प्रमुख फलंदाजांनी त्याची साथ सोडले आणि त्याच्यावर आता दडपण आलं असेल. आता मात्र कशा पद्धतीनं त्याची इनिंग राहणार याकडे या सगळ्यांचं लक्ष लागलं असेल. मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावर दाखल झालाय किरण बोईर. आक्रमक शैलीचा फलंदाज आहे.
इथे थोडासा विचारपूर्वक खेळावं लागेल पळसपे टीमला. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय. वाईड इस्लॉंगर सीमारेषेच्या पलीकडे किरण भोईरच्या बॅट मधून निघालेला तडाखेबंद फटका. षटकार. देखतुनी बायको कशी नाची राणी, कशी कुदी राणी, कशी डोली राणी. देखतुनी बायको कशी नाची राणी, कशी कुदी राणी, कशी डोली राणी. आणि पाहायला गेलं तर कोणताही दबाव दिसत नाही या खेळाडूवर. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग अंपायर हेमंत सरांच्या बाजूनं बॉलला काढले. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, एकच दाबेल. आणि सोजबुजवाला क्रिकेट पाहायला मिळतंय. मागच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. हेच करावं लागेल आता मात्र मोरया 11 पळसपे संघाला. मग मागच्या ओव्हरमध्ये काय झालं हे सगळं विसरून तुम्हाला पुढे मार्गक्रमण करावं लागेल. या संकटातून रस्ता काढावा लागेल. आजपर्यंत अशा बऱ्याचशा क्रीडांगणावर मात्र राजू ठाणगेनं संकटामध्ये असलेल्या पळसपे संघाला सावरलंय आणि ती जबाबदारी आता मात्र त्याच्या खांद्यावर सुद्धा येऊन पडले. पंकज गरत लेफ्ट अमोर द विकेटनं क्लास फटका पाहायला मिळतोय. क्रिकेट मधलं सौंदर्य वाढवणारा डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सुरेख कव्हर ड्राईव्ह. राजू ठाणगेच्या बॅट मधून कणकणीत असा चौकार. देवाला अंगोली घालतान मल्हारी, देवाची अंगोली करतान मल्हारी. देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी, गडाला 9 लाख पायरी मल्हारी. देवा तो नवसाला पावर मल्हारी, देवा तू धावलं मल्हारी. देवाला अंगोली घालतान मल्हारी, देवाची अंगोली करतान मल्हारी. देवाला अंगोली घालतान मल्हारी, देवाची अंगोली कर. चांगला फटका पाहायला मिळाला राजू ठाणगेच्या बॅट मधून. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. आरसीसी पेठ संघाचा कॅप्टन आणि मात्रेपाडा टीमचा कॅप्टन दोघांनी टॉससाठी यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आरसीसी पेठ विरुद्ध मात्रेपाडा. मनीष कडू येतोय राईट अमोर द विकेटनं. किरणसाठी हा बॉल समोर खेचलाय. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल मात्र उडवला अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर द बॉल रेड. किरणच्या बॅट मधून निघालाय हा दुसरा षटकार. अगं पोरी तू सपनात येईना, आपल्या दुनिया जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात येईना, आपल्या दुनिया जाग्यावर भेटना. मी स्ट्रॉंग बॅकहँडचा वापर करतोय. काय प्रचंड ताकद असेल मनगटामध्ये. अगदी पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं हा षटकार खेचला समोर गोलंदाजाच्या डोक्यावरून. आणखीन एक, परंतु यावेळेस मात्र पाहिलं जाईल क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. लॉंग ऑनला मात्र झेलला जातो. ही खेळी मात्र जास्त काळ टिकू शकला नाही खेळपट्टीवर आणि शिकार ठरलाय. मनीष कडूला मात्र मिळते आणखीन एक सफलता. किरण भोईर चांगला खेळत होता, परंतु अजून एक महत्वपूर्ण विकेट मात्र गमावले ती मोरया 11 पळसपे टीमनं. मेरे घर के आगे साइना तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साइना, तेरा मंदिर बन जाए. जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. जब खिड़की 4 चेंडूंमध्ये 13 धावांची खेळी साकारली. शॉर्ट बट स्वीट इनिंग. निलेश वायदंडे मैदानामध्ये घुसलाय. राजू ठाणगेच्या बरोबरीने त्याला साथ द्यावी लागेल, परंतु मनीष कडू चांगली गोलंदाजी केले आत्तापर्यंत. राजूसाठी हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडासा विचारपूर्वक खेळतोय कारण राजूला माहिती आहे काही झालं तरी मनीष कडू एक चांगला गोलंदाज आहे, प्रतिभावान आहे. तुम्ही कितीही प्रतिभावान असला, तुम्ही नैसर्गिकरित्या कितीही प्रतिभावान असला तरी तुम्हाला मैदानामध्ये दर्जा राखायचा असेल तर कठोर परिश्रमाशिवाय दुसरं उत्तरच नाही आहे. आणि परिश्रम घ्यावे लागतील जे आत्तापर्यंत जावळे टीमनं घेतलेत, परंतु पळसपे संघाला सुद्धा संघर्ष करणं भाग पाडले. लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉल ड्राईव्ह पाहायला मिळतोय. फॉलो थ्रू मध्ये मनीष कडू स्वतः फील्ड करत असताना एकही धाव मिळणार नाहीये. धावफल कव्हर धावा लागल्या ते आत्तापर्यंत 25 वर 4 अशी अवस्था थोडीशी पाहायला विकेट मिळते, परंतु अजूनही जो उम्मीद आहे, जी आस आहे पळसपे संघाला, ती आस आहे नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज राजू ठाणगे. निलेश वायदंडे आता मात्र कशा पद्धतीनं खेळ करतोय हे सुद्धा पाहणं तेवढंच औत्सुक्याचं असेल. मनीष कडूचा हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेमध्ये व्यवस्थित टायमिंग करता आणि बॉल मिड ऑफला सरकलाय. दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केला जाणार नाही. राजूला हवी आहे स्ट्राईक.
सिंगल येते खातं उघडलंय ते निलेशनं. एकेरी धाबेच्या बरोबरीनं धावफलकावर धावा लागल्यात त्या 26 धावा. 26 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. राजू ठाणगे थोडीशी जबाबदारी घेतो या मॅचमध्ये. शेवटचा चेंडू असेल तो तिसऱ्या षटकामधील. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार की एखादा मोठा फटका येणार हे मात्र पाहावं लागेल. गोलंदाज सज्ज मनीष कडू. मनीष 6 बॉल समोर खेचला क्षेत्ररक्षक आहे. गरज होती का या फटक्याची. स्ट्राईक रोटेट करून आपल्याकडे पाहायला गेलं तर उर्वरित 2 षटकं खेळता आली असती, परंतु जल्लोष पाहायला मिळतोय तो निलेश 11 जावळे संघाचा. कारण त्यांना माहिती होतं याच विकेटसाठी मात्र सापळा रचला होता आणि या सापळ्यामध्ये मात्र सपशेल फसलाय. 5वा धक्का लागलाय. आणखीन एक फलंदाज यावेळेस मात्र मैदान सोडतोय आणि तोही रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला एक सुपरस्टार धुरंधर खेळाडूची विकेट मात्र मिळवले ती मनीष कडून. पहिल्या ओव्हरमध्ये 2 तर दुसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा 2 झटके दिले. तब्बल 4 विकेट्स मिळवल्यात त्या मनीष कडून. धारदार गोलंदाजी. तीन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आपण पाहतोय 26 वर 5. सगळेच फलंदाज बाद झालेत. आता मात्र मोरिया पळसपे संघाच्या या बलाढ्य फलंदाजीला आता मात्र खिंडार पाडले ते मनीष कडू. त्याच्या नावावर 4 विकेट्स आहेत या इनिंगमध्ये. काय गोलंदाजी राहिले. सिद्धांत म्हात्रे, राजू ठाणगे, राहुल बैकर बाद झाला, संदीप महालकर परतला, किरण भोईर सगळेच दिग्गज फलंदाज बाद झालेत. आणि आता मात्र ही संपूर्णपणे धुरा सांभाळावी लागेल ती निलेश वायदंडेला. या खेळाडूमध्ये प्रचंड क्षमता आहे. तर क्षमतेनुसार खेळ जर साकारला तर उर्वरित 2 षटकांमध्ये ही धावसंख्या 55-60च्या आसपास नेऊ शकतो आणि एवढा प्रचंड एनर्जेटिक खेळाडू ओळखला जातो. हा फटका समोर खेचलाय. वाईड श्लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे वायदंडेच्या बॅट मधून निघतोय हा पहिला षटकार. सर्वेश कडूवर मात्र हल्ला चढवलाय. पहिलाच बॉल पाठवलाय त्याचा लॉंगॉनच्या वरतून 6 धावांकरता. गरज आहे निलेश वायदंडेची आज मात्र टीमला. संघाचा तारणहार बनून मात्र लढावं लागेल. तब्बल निम्मा संघ गारद झाल्यानंतर सर्वेश कडू पुन्हा एकदा थोडंसं बॅकफुटला सरकला होता. त्यानंतर पूल करण्याचा प्रयत्न समोर खेळलाय. लॉंगॉपला मात्र फिल्डर आहे. सिंगल येईल. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 33 या आकड्यावर 33. 3-4 मोठे फटके उर्वरित 10 चेंडूंमध्ये जरी आले तरी धावसंख्या तुम्हाला 50च्या पुढे नेता येऊ शकतं आणि एक चांगलं लक्ष ठरू शकतं या मॅचमध्ये. त्यासाठी लढावं लागेल. स्वप्नील हातपुढे पहिल्यांदा स्ट्राईक एंडला. सर्वेश कडू. सर्वेचा हा बॉल सोडून दिलाय. त्याला अंदाज होता कदाचित व्हाईट लाईनच्या बाहेरून जातोय. पंच इशारा करतील व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. प्रत्येक फलंदाजांनी मात्र थोडेसे बेजबाबदारपणे फटके खेळले आणि त्याचमुळे मात्र ही थोडीशी अवस्था केविळवाणी पाहायला मिळते. परंतु या अवस्थेमधून बाहेर काढता येऊ शकतं अजूनही. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी थोडासा पाहायला गेला तर फुटवर्कचा अभाव जाणवला. अगदी वाईड लाईनच्या बाहेरचा बॉल त्याला प्लेस करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन मागे गेला. 1 रन मात्र मिळतोय स्वप्नील हातपुढेच्या खात्यावर. धावसंख्या 1 पुढे जाईल. 35 35 धावा झाल्यात. 4थं षटक सुरू आहे. सर्वेश कडू षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक करतोय गोलंदाजीमधून. राईट अमोर द विकेटनं निलेश वायदंडेसाठी. निलेशसाठी हा बॉल इथून मात्र बाद होईल. फलंदाज क्रमांक 6. बॅटची एज लागली आणि त्यानंतर मात्र घेतलेला एक चांगला झेल यष्टीरक्षकानं आणि 6वा धक्का मोरिया 11 पल्स टीमला 35 वर. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी सर्वानु राख, सर्वानु राख, आई माझी सर्वानु राख,
बानूला आई माझी वटकोनाची पाटे गो आई माझी वटकोनाची पाटे आगे आगरी रे कोया आगरी रे कोयांची आगे आगरी रे तर पहिल्या बॉलवर षटकार आला होता सर्वेश कडूच्या, परंतु त्यानंतर मात्र केलेलं कमबॅक जे आहे ते कौतुकास्पद आहे त्या गोलंदाजाचं. यंगस्टार आहे निलेश इलेव्हन जावळे टीमचा, परंतु पुनरागमन केलं आहे या ओव्हरमध्ये. खूप चांगला बॉल होता फुलर लेंथ, यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला. वाडिश मिड विकेटला मात्र बॉल जाईल तोपर्यंत मात्र ओव्हर थ्रो होतोय. दुसरी धाव मात्र कंप्लीट केली जाते. अशाच धावा आता मात्र काढाव्या लागतील. कितीही झालं तरी 50च्या आसपास ही धावसंख्या न्यावीच लागेल मोरया 11 पळसपे संघाला जर निलेश इलेव्हन जावळे संघाच्या विरोधामध्ये लढायचं असेल. कारण समोरच्या टीममध्ये प्रसाद गरत आहे जो एकटा 50 धावा काढतो, त्यामुळं त्याच्या अगेन्स्ट जर चांगलं लक्ष ठेवायचं असेल तर इथून लढणं गरजेचं आहे. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला यश मिळवून देईल आणि त्या आत्मविश्वासानं मात्र तुम्हाला पुढे सामोरं जावं लागेल. सर्वेश कडूचा हा बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला आहे. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा प्रयत्न, काय भन्नाट बॉल टाकला. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता, प्रत्युत्तर नव्हतं अभय टाणगे समोर. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 37 धावा, 37 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी. महिमा तुझी सांगू किती आई गाजते नाव तुझा, जगभर गाजते नाव तुझा. भक्त जमतील ग करण्याला आई तुझ्या ग दर्शनाला, माऊली तुझ्या ग भेटीला. आई मी येते ग येते ग आले ग माझा, आई मी येते ग येते ग तुझ्या ग भेटीला. शेवटचं षटक, शेवटच्या षटकामध्ये मात्र थोडासा कारनामा करावा लागेल. निदान 13-14 धावा ठोकाव्या लागतील आणि हे का अवघड लक्ष नसेल. जर दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या गोलंदाजांना पाठबळ द्यायचं असेल तर नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. थोडेसे नाराज असतील पळसपे संघाचे चाहते, पळसपे ग्रामपंचायतीचे सदस्य सूरज हातमुळे या सामन्याचा आनंद घेतात. थोडेसे नाराज आहेत टीमचा परफॉर्मन्स पाहून. शेवटचं षटक, साहिल नाईकचा हा बॉल यावेळेस पाहिला पुन्हा एकदा वाईड यॉर्कर, आउटसाइड ऑफ स्टंप खोलात टाकण्याचा प्रयत्न. प्रत्युत्तरच नाही आहे या चेंडूंवर. काय चेंडू होता. फार कमी वेळा फलंदाजांकडे प्रत्युत्तर असतं, कारण मिडल लाईनला जर यॉर्क आला तर हेलिकॉप्टर खेळता येऊ शकतं, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क आला, वाईड यॉर्कर आला तर कसं खेळणार. साहिल नाईकचं कौतुक मी करेन. यावेळेचा हा फटका खोदून काढलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय, लाजवाब फटका. आता मात्र स्वप्नील हातमोडेच्या बॅटमधून आणखीन एक पाहायला मिळतोय आणि मच निडेड गरज होती या फटक्याची. 4 धावा. चौकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या 41, 41 वर. 1-2 मोठी फटके अजून खेळावे लागतील. शेवटचं षटक आपण पाहतोय साहिल नाईक या गोलंदाजाचं. स्वप्नील आत्मोडेसाठी हा चौकार मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढून देणार ठरेल. थोडीशी प्रेरणा मिळाली असेल, मोटिवेशन मिळालं असेल त्याच्यासाठी या फटक्यांना. हा फटका पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय. इथे मात्र वाईडिश लॉंग ऑफला बॉल चाललाय तोपर्यंत मात्र सहजतेने घेतलेल्या या 2 धावा. दुहेरी धावांचं योगदान, तिसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नाही करणार. या 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल 43 वर जाऊन पोहोचल्या. स्कोर कार्ड शेवटच्या टप्प्यामध्ये या गरजेच्या धावा मात्र जोडतोय तो स्वप्नील हातमोडे आणि गरज आहे. संघाचे सगळे आघाडीचे फलंदाज मात्र आज फारशी चमक दाखवू शकले नाही आहेत. राजू ठाणगे ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा होती, 8 धावा त्यानं काढल्या. किरण भोईनं सुरुवात चांगली केली होती, परंतु त्या सुरुवातीचं रूपांतर मात्र चांगल्या शेवटामध्ये त्याला करता आलं नव्हतं. 13 धावांची केळी त्याने साकारली. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेरून ऑब्व्हियसली पंच इशारा करतील, इट्स व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल, पुन्हा धावावं लागेल साहिल नाईकला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 44 वर, 44 रन्स. अजूनही मॅचमधील 3 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका मात्र ही धावसंख्या 50ला टच करू शकते आणि हे चांगलं लक्ष ठरू शकतं जर चांगली गोलंदाजी दुसऱ्या सत्रामध्ये झाली. ओव्हर द विकेटनं लो फुलटॉस बॉल होता, जसा बॅटवर आला तशी मोहर उमटवली होती. स्वप्नील हातमोडेनं हा षटकार खेचलाय आणि या षटकाराच्या मदतीनं अर्धशतक पळसपे संघाचं धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना दाढी
बात्रेपाडा संघाचे पुरस्कर्ते आणि नुकतीच फार मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती. शेर दिल ट्रॉफी वांजे एक चर्चेमधली स्पर्धा. या स्पर्धेचे आयोजक इम्तियाज शेख, त्याचप्रमाणे आसिफजी शेख यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं आम्ही मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. बाली शेख सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करतोय आपण आसनस्थ व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमचे दिग्गज अंपायर अनिलजी टेंबे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. हार्दिक हार्दिक असं स्वागत. विनंती असेल व्यासपीठावर स्थान बनवा. स्वप्नीलसाठी हा फुल टॉस, हा ही खेचलाय ऑन साईडला मिड विकेटला. ओ काय प्रयत्न केलेत, अफलातून एफर्ट्स, जिगरबाज मी तर म्हणेन. 2 धावा, तिसरी धाव मात्र कंप्लीट होते. स्वप्नील हातमोडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहिलं जाईल क्रॉसिंग झाले की नाही. पंचांचा इशारा मात्र बादचा आलाय. फलंदाज मात्र बाद होईल आणि 3 धावा मात्र मिळतील. स्वप्नील हातमोडे नक्कीच क्रॉस केलंय, आपल्याकडे स्ट्राईक ठेवलंय आणि या महत्वपूर्ण धावा जोडतोय. परंतु काय प्रयत्न मात्र त्या ठिकाणी झाले होते. संदेशच्या माध्यमातून जरूर या धावा आपल्या टीमसाठी अडवल्यात. अफलातून अगदी उंच झेपावत मात्र या 3 धावा जरूर अडवल्यात आपल्या टीमसाठी. वेल डन संदेश. 53 धावा धावफलकावर. या धावा थोड्याशा ऊर्जा वाढवतात मोरिया 11 पळसपे टीमसाठी. शेवटचा चेंडू, ओ फुल टॉस बॉल होता, इथे मात्र मिस केलंय, टायमिंग मात्र चुकलंय. काय झालं, थोडीशी धडक त्या ठिकाणी. रन नसेल, अंपायरचा सिग्नल येतोय, परंतु पंच पहा साहिल नाईक त्या ठिकाणी जास्त लागला असेल तर पाणीयाची व्यवस्था लगेच करायची, कारण हे फार महत्वाचं आहे. खेळ होत राहील. खेळाडूला थोडीशी दुखापत होते. रिलीज स्प्रे सुद्धा न्या. फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा लवकर, कारण धावताना मात्र ही धडक आपल्याला पाहायला मिळाली. फॉलो थ्रू मध्ये होता. बॉल डिलिव्हर झाल्यानंतर आणि रन घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला स्वप्नील हातमोडेनं. काळजी नसावी, देवाला प्रार्थना आपण करूया जास्त गंभीर नसेल. पुन्हा एकदा तो साहिल उठून उभा राहील आणि या मैदानामध्ये चांगला खेळ करेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. शेवटच्या चेंडूवर मात्र जरूर सरळ बॅटवर होता हा बॉल, कन्वर्ट करता आला नाहीये. बॅटच्या वरच्या भागामध्ये लागला. बॉल बराच वेळ हवेमध्ये होता. मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न साहिल नाईकने केला होता. स्वप्नील हातमोडे धावत होता. तर 53 धावा झाल्यात. फायनल टोटल आपल्यापर्यंत येते. 54 धावांचं लक्ष मात्र असेल. 54 रिक्वायर्ड. 54 धावा. रन नाहीये, ही अंपायरचा निर्णय आलाय आमच्यापर्यंत. 53 धावा, 54 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल. आता मात्र निलेश 11 जावळे संघासमोर. इथून मात्र पाहायला लागेल पुन्हा एकदा प्रसाद गरजची खेळी या मॅच मध्ये निर्णायक असेल. चांगल्या धावा शेवटच्या टप्प्यामध्ये जोडल्या त्या स्वप्नील हातमोडेनं. एक चौकार, एक षटकार, एकदा तिहेरी धावा, एकदा दुहेरी धाव, एकदा सिंगल, अशा पद्धतीनं सगळ्या धावा त्यांनी काढल्या. 1 2 3 4 5 नाही 6 आहे आणि एक निर्धाव चेंडू सुद्धा खेळला. तर 54 धावांचं लक्ष कशा पद्धतीनं मात्र निलेश 11 जावळे संघ पार करतोय की मोरिया 11 पळसपे संघासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये जोडलेल्या स्वप्नील हातमोडेच्या धावा मात्र या टीमसाठी मोमेंटम ठरणार का, या पाठबळ ठरणार का, ऐकणार आहोत. दुसरं सत्र जसं चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल ते दिनेशजी पाटील बेलोली यांचा. तत्पूर्वी आपण जाऊया या मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे उपस्थित आहेत. मी विनंती करतोय की त्यांना आपण सन्मानित करावं. अमितजी कसबजे यांचा शुभ सन्मान या मंचाच्या निमित्तानं केला जाईल. विजुंबे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अमितजी कसबजे साहेब यांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे. स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये माजी सरपंच चषक 2021 भैरवनाथ क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये शुभ सन्मान केला जातो या मुख्य व्यासपीठावर. अमितजी कसबजे.
माईची शाल आणि या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. विनायकजी म्हात्रे, जॉन्टी यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका, सामन्याचा आनंद घ्या. तर जाऊया पुन्हा एकदा आणि ऐकूया दिनेशजी पाटील बेलवली यांना. हॅलो, धन्यवाद दीपक पाटील सर. आपण पाहतो दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एका बाजूला मोरया 11 पळसपे संघ, तर एका बाजूला निलेश 11 जावळे. या दोन संघादरम्यानची लढत नाणेफेकीचा कौल लागला निलेश 11 जावळे संघाच्या बाजूनं आणि आमंत्रण दिलं फलंदाजीचं, ते म्हणजेच मोरया 11 पळसपे संघाला. प्रथम फलंदाजी करताना राजू ठाणगेनं बहारदार खेळ करू शकला नाही. 7 चेंडूमध्ये निव्वळ 8 धावा. सिद्धांत मात्रे ही स्पेशल फेल ठरला. अगदी शून्यावरती गोल्डन डेक गत परतला. राहुल बैकरचं गोल्डन डक, हे 2 गोल्डन डक मात्र महागडे ठरले. नंतर संदीप मालकरसुद्धा अगदी स्वस्तात परतला, परंतु ज्या काही धावा स्वप्नील हातमोडेने जोडल्या त्या धावाच इथे मात्र आव्हान बनू शकतात. इथे एक चांगली कामगिरी पाहिली आपण मध्ये किरण भोईरची, ज्याच्यामध्ये 2 षटकार चढवले गेले. एक षटकार निलेश वायदंडेने दाखवला. या तिघांच्या खेळामुळं थोडंसं आव्हान उभं राहिलं. 54 धावा हे सोपं नाही आहे आव्हान. पहिल्यांदाच क्लिअर केलं आहे की हे आव्हान दिसायला सोपं असेल, परंतु हे क्रिकेटमध्ये आव्हान सोपं कधीच नसतं. 54 धावांचं आव्हान आहे. 54 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा इथे प्रसाद घरात आणि मंडळी कशा प्रकारे खेळ करेल किंवा मोरया 11 पळसपे संघाचे गोलंदाज या धावा डिफेन्स करतील का. 45 धावा जावळे संघाच्या विरोधात डिफेन्स झाल्या होत्या जासईच्या मैदानावरती. त्याच्यामुळे तिथून काही धडा शिकला आहे का हा संघ. 45 धावा आपण करू शकलो नव्हतो, तिथून काहीतरी शिकण्याची गरज या संघाला आहे. ते शिकलं जाईल का. 54 धावांचा पाठलाग केला जाईल का, कशा प्रकारे खेळ केला जाईल किंवा ज्या जमवलेल्या धावा आहेत त्या वाचवण्याचा प्रयत्न राजू ठाणगे आणि मंडळी करेल का. काय घडतंय, काय बिघडतंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. मैत्रीचं नातं बाजूला ठेवून इथे मात्र आमने सामने लढत आहेत हे 2 संघ. हेमंत कोळी सर इशारा करतायत. हा सामना सुरू होत आहे, उत्तरार्ध सुरू होत आहे. राजू ठाणगे गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर प्रसाद घरात. रायटर मोर दी विकेट, अगदी लेग स्टिकवर पडला हा चेंडू, खेळून काढलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं. धाव आली निव्वळ 1 आणि एका धावेनं मात्र आपलं खातं खोललं, संघाचं खातं ओपन केलं. धापलकर धावा लागल्या 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. RCC पेठ संघाचे खंदे समर्थक गुड्डू जोशी यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे मच्छिंद्रजी जोशी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांना विनंती आहे आपण सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. परंतु इथे विकेट मात्र मिळवले ते राजू ठाणगेनं. संदेश मात्रे बॅक टू पॅव्हिलियन पॉईंटच्या दिशेनं चेंडू फटकावला होता. अगदी साधा सोपा झेल घेत परतलाय आणि हा एक आणखीन एक गोल्डन डक इथे मात्र व्याजा सहित परत दिला जातोय. पहिला मोराबाद 1 या धावसंख्येवरती निलेश 11 जावळे. इथे मात्र विजयरथावर आरूढ होण्यासाठी तुम्हाला शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. ज्या धावा आम्ही जमवलेत त्या डिफेन्स करण्याचा 100% प्रयत्न करू. तो प्रयत्न दिसला राजू ठाणगेचा. नवीन फलंदाज सागर घरात स्ट्राईकवर जाणार. तिसरा चेंडू या षटकातील. क्या बात, आक्रमकता सिद्ध करतोय. चेंडू खराब नव्हता, व्हेरिएशन चांगलं होतं, परंतु मनगटी फटका दाखवला. मिड विकेटची सीमारेषा अगदी जवळ असल्यागत हा गोलीगत फटका लगावलाय. षटकार. डोंगरान ग, डोंगरान
पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान काय तुझं देऊळ साजतई तर नक्कीच साईप्रीच्या माध्यमातून संदेश शेळके अतिशय सुंदर टेक्निशियन सांगतात की 173वा षटकार या स्पर्धेमधला. पुन्हा एकदा आक्रमकता दाखवली जाते. वाईडिश मिड विकेट. काय सुरेख फटकेबाजी काऊ कॉर्नरच्या मधून हा मात्र चौकार. एक संध होऊन एकत्र लढले. शिवरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. खऱ्या अर्थानं एकत्र येऊन जेव्हा आपण लढतो त्यावेळेला शिंदे सर आपली ताकद डबलने वाढते. ते एकीच बंद आपण पाळले पाहिजेत. मी नेहमी सांगतो शिंदे सर, जर का दोन भाऊ एकत्र आले तर भावकी आपल्या वाट्याला जात नाही. जर का भावकी एकत्र असतील तर गावकी वाट्याला जात नाही. आणि जर गावकी एकत्र असेल तर पंचकृषी आपल्या नादाला लागत नाही. परंतु युनिटी इज द स्ट्रेंथ. एकी टिकवली पाहिजे. सुरेख चेंडू इथे मात्र टाकला गेलाय. इथे जोरदार अपील जरूर केलं परंतु पंच हेमंत कोळी सरांनी मात्र सांगितलं की बॅटची कळा चेंडूला स्पर्श झाली होती त्याच्यामुळे या अपिलामध्ये काही तथ्य नाही. निर्धाव चेंडू सांगता झाली. धाबाळकर धाबा लागले ते आतापर्यंत तब्बल 1-11 1-11 राईट मोर दी विकेट. हवा चेंडू बराच वेळ हवेत आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये दुसरा मोहरा बाद होतोय. इथे मात्र नक्कीच जिम्मा फुगडीचा खेळ पाहिला. कारण ज्या फलंदाज सागरनं चांगली फटकेबाजी केली, एक षटकार एक चौकार चढवला परंतु अंतिम चेंडूवर मात्र त्याला मोह आवरला नाही. कंटिन्यू फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये मात्र आपली बहुमूल्य विकेट गमावली. क्रिकेटमध्ये शिंदे सर तुम्हाला डोक्याचाही खेळ करावा लागतो. निव्वळ ताकद नव्हे तर तुम्हाला अक्कली वापरावी लागते. धावा आहेत तर 54. पहिल्या षटकामध्ये धावा आले तब्बल 11 आणि तरीही तुम्ही हा फटकेबाजीचा मोह आवरला नाही. कारण ग्रामीण क्रिकेटला लागलेली ही दृष्ट आहे. ते सांगतायत की फक्त षटकाराला गावात किंमत आहे. षटकार लगावला तरच गावात विचारलं जातं, अन्यथा एकेरी दुहेरीला कुणीही मानत नाही. परंतु क्रिकेट कसोटी क्रिकेटचा जन्मच फक्त त्यासाठी झाला आहे. एकेरी दुहेरीला भर द्या. परंतु आपण एवढे ॲडव्हान्स झालो की कसोटी क्रिकेटला सुद्धा 20-20 खेळून 3 दिवसामध्ये संपवायला लागली क्रिकेट. त्याच्यामुळे क्रिकेट लवकर संपणार. तुमची गुणवत्ता पानाला लागली गेली आहे. ती गुणवत्ता तुमच्यामध्ये टेक्निक किती आहे, तुम्ही किती परिपक्व आहात ही तुम्हाला कसोटी म्हणजे टेस्ट क्रिकेट दाखवते. इथे ती गणित करायची गरज होती कारण 5 षटकांचा बराच मोठा खेळ आहे. त्या 5 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला खेळ करणं गरजेचं आहे. गोलंदाजीच्या मार्फत राहुल बैकर. काय सुरेख कव्हर ड्राईव्ह, अतिशय सुरेख फटका. अगदी कार्पेटला स्पर्श करत घरंगळत जाणारा हा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. तुडतो पक्ष्यांचा थवा अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. अतिशय सुरेख फटकेबाजी. काय लाजवाब कव्हर ड्राईव्ह पाहिला आपण मनीष कडूचा. सुरेख फटकेबाजी. गोलंदाज राहुल बैकर एक अतिशय सुरेख असा हा हरवणारी खेळाडू. लोअर फुल टच चेंडू नीटचा बॅटवर आला नाही आहे. शॉर्ट मिड विकेटसाठी तैनात होता. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला असता तर कदाचित रनही बनली असती. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये थारा नसतो आणि जर तर शिवाय आयुष्यही सरत नसतं. धाव आली निव्वळ 1 आणि एका धावेनं धावफलक पुढे जाऊन ठेपला. तो 2 बाद तब्बल 16. 54 धावांचा पाठला करायचा 30 चेंडूमध्ये. आता गणित आहे 22 चेंडू 38 धावा. प्रसाद घरात अगदी शांत संयमी खेळ सुरू आहे. टेक्निकली खेळ केला जातोय.
फक्त एक धाव आतापर्यंत जमवले एक चेंडूला सामोरं जाताना, परंतु सागरनं आणि मनीषनं मात्र चांगली साथ देत या सामन्याला आतापर्यंत पुढे आणण्याचं काम केलं आहे. राहुल बैकर राईट आर्म ओव्हर द विकेट. मी थांबणार नाही. माझे सहकारी हल्ला बोल करतायत तर मी कसा थांबणार. मागच्या सामन्यामध्ये 52 धावांचा विस्फोटक खेळ करणारा प्रसाद इथे मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चढवतोय मोठा हल्ला, षटकार. सुरेख फटकेबाजी, हल्ला बोल केला जातोय. धावफलक पुढे जाऊन ठेपला. तब्बल 22 वर 2 बाद 22. आणखीन एक स्लॉटमध्ये चेंडू आला आणि भिरकान दिला फ्लॉटच्या बाहेर. तीच दिशा भरकटल्या दिशा मात्र ओरपिच चेंडू निरखून पाहिला प्रसाद घरातनं आणि आणखीन एक मोठा फटका लागावात. हा सामना लवकर संपवण्याच्या नेक इराद्याने फटकेबाजी केली जाते. षटकार. भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्यांना निर्मिळ स्वराज्य तो भगवा देव छत्रपती शिवाजी राजा. कलाकारी दाखवली जाते. क्रिकेटचा क्लास अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॅकफुटवर आला. बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला आणि काय नेत्रदीपक फटका लगावलाय. इट्स अ मायटी 6 रन्स. हुई तू बंटी हुआ माँ बबली हुई तू बंटी हुआ. बंटी बबलीचा खेळ सुरू आहे. लगातार 3 षटकार चढवण्याचा भीम पराक्रम. टेक्निक पाहतोय. काय सुरेख, अतिशय सुरेख खेळ इथे मात्र पाहतोय. सिली मिडॉपच्या दिशेनं चेंडू टोलवला. 3 लगातार 3 षटकार चढवल्यानंतर मात्र प्रसाद घरातनं अगदी डोक्यानं गेम खेळला. चेंडू सिली मिडॉपच्या दिशेनं टोलवला. त्याला धाव घ्यायची होती 1, परंतु आणखीन अवंतरच्या रूपानं फेके आली. ओव्हर थ्रो आला, धाव आली आणखीन 1. 1+1 = 2. या 2 धावांची धावफलकावर धावा लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. निलेश 11 जावळे संघाच्या 2 बाद तब्बल 36. येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 18 चेंडू 18 धावा. धन्यवाद. रिजे वेळात मराठे वीर दौडले 7. प्रतापराव गुजर यांचा हा भीम पराक्रम पाहिला. 1-7 एक संद. वेडात मराठे वीर दौडले 1-7. 7 जण एक साथ होऊन लढले आणि खऱ्या अर्थानं स्वराज्याचे हेच धनी होते की ज्यांना स्वराज्य निर्माण करून दिलं. बहिर्जी नाईक, अनेक मंडळी, प्रतापराव गुजर अशी अनेक मंडळींना स्वराज्यासाठी आपलं आयुष्याचं लेणं दिलं आहे. वाव, व्हॉट अ डिलेव्हरी. अफलातून स्पेस. अगदी मनीष कडू फक्त आणि फक्त निहाळत राहिला. यॉर्कर लाईन अगदी परफेक्ट. टिचून गोलंदाजी आणि दांडी गुल. त्रिफळाचित फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे मनीष कडू. मात्र यॉर्करचा शिकार बांधलाय. अतिशय जोरदार टाकलेला हा चेंडू गोलंदाज रमेश पाटीलचा. जुना जाणता अनुभवी असा हा गोलंदाज आजही तीच तेज आणि तर्राज गोलंदाजी करताना काय सुरुवात केली आहे शिंदे सर. परफेक्ट यॉर्करनं गोलंदाजाला पकडला आणि त्रिफळाचीत केलाय. धावफलक स्थिर, परंतु गणित मात्र 17 चेंडू 18 धावा. पंकज घरत याच्यावर ही जबाबदारी. हा सामना पुढे कसा जाईल, कारण अजूनही प्रसाद घरत क्रीजवर आहे, त्याच्यामुळे जावळे संघ तेजीमध्ये असेल. परंतु जर का प्रसाद घरत परतला तर सामन्यामध्ये जान हाण्याची क्षमता हे गोलंदाज रमेश पाटील आणि संघामध्ये पंकज घरतला जबाबदारी घ्यावी लागेल. 17 चेंडू 18 धावांचं गणित. सुंदर सुरेख डिलिव्हरी. आणखीन एक त्रिफळाचीत, आणखीन एक शिकार. विकेटवर गेम खेळली जाईल का? फलंदाज क्रमांक बाद झालाय. चौथा पंकज घरात गोल्डन डक. अतिशय सुरेख गोलंदाजी. संघाला अशा प्रकारच्या गोलंदाजीची गरज होती. दुसऱ्या षटकामध्ये धावा तब्बल आल्या 25 आणि निर्णायक षटक ठरलं जावळे संघासाठी. परंतु या षटकामध्ये रमेश पाटील कलाकारी दाखवतोय. ऑन अ हॅट्रिक, लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 त्रिफळाचीत. चेतन शर्मांचा रेकॉर्ड्स आपण पाहिलाय. 3 त्रिफळाचीत हॅट्रिक केली होती. इथे मात्र रमेश पाटील मोरिया पळसपे संघाचा हा ताकदवान जुना जाणता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. तर स्ट्राईकवर फलंदाज असेल सर्वेश कडू. हा मात्र सुरेख फटका, अगदी खोलवर टाकलेला टप्पा, लॉंगऑफच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. चेंडू धाव आली मात्र 1 विकेट हॅट्रिक मिळू शकली नाही आहे, पण ते एका धावेनं नक्कीच पुढे सरसावेल जावळे संघ. धावफलकावर धावा लागत आहेत. ते तब्बल 4 बाद 37. गणित बदलली जात आहेत. 15 चेंडू 17 धावा. अतिशय रंगतदार स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळेल. गावदे बेलूर संघाला पराभूत केलं मोरिया पळसपे संघानं, तर वोडाफोन वहाल संघाला पराभूत केलं निलेश 11 जावळे संघानं. आणि ते 2 विजेता संघ खेळत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू प्रयास केला होता व्हेरिएशनचा रमेश पाटीलनं. हा प्रयास अपयशी ठरला, कारण स्ट्राईकवर होता आजच्या दिवसातील सर्वात जास्त धावा जमवणारा प्रसाद घरात. इट्स 6 रन्स. झेंडा भगवा फडकविला, साऱ्या शत्रूंचा माना उडवून झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला, माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. धन्यवाद डीजे. अतिशय दर्जेदार असं संगीत पाहतोय, प्रेरणादायी संगीत. जीतू डीजे मास्टर कोपरोळी, अतिशय सुरेख संगीत. गोलंदाज रमेश पाटीलनं केलेला हा प्रयोग अंगलट आला, कारण ज्या प्रकारे पहिले 2 चेंडू टाकले अशा प्रकारची गोलंदाजी का करू शकला नाही. परंतु मनोवैज्ञानिक दबाव कसा असतो तो प्रश्न पडला. हा चेंडू मात्र सुरेख, ही लाईन होती. पहिले 2 चेंडू असेच टाकले होते. हा 3रा चेंडू पडला, परंतु प्रसाद घरात स्ट्राईकवर गेल्यावर रणनीती बदलली आणि तो प्रेशर आला. गणित चाललेत. गणित मात्र 11 धावांची गरज. 13 चेंडू 11 धावा. प्रत्येक चेंडूला मी धावा सांगतो, त्याच्यामुळे लक्ष आपलंही असावं. 13 चेंडू आणि 11 धावा. रमेश पाटील, प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. सोमनाथ पाटील, मी सांगितलं होतं इथून जरी प्रसाद घरात परतला असता तरी या जावळे संघाला अडचणीत आला असता. परंतु ज्याप्रमाणे खेळ करतो प्रमोद सांगतो, मी फिनिश केलाय. अनेक सामने फिनिश केलेत प्रमोद कडून, परंतु 45 धावांचं आव्हान तुम्ही कार करू शकला नव्हता. मी स्वतः तिथे उपस्थित होतो, त्याच्यामुळे इथे जबाबदारी वन मॅन आर्मी सारखा लढतोय.
प्रसाद घरात हा जीवनदान, नशीब आणि कर्तृत्व अगदी एका हातामध्ये हात घालून लढतायत. दर्जेदार खेळ. मराठी गडी हाय रांगडा, माय मराठी जान मराठी गडी हाय रांगडा. भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा, भगवा घेऊन हाती निघाला चुमावळा. अतिशय सुरेख खेळ इथे मात्र फलंदाजीच्या माध्यमातून प्रसाद घरात करतोय, परंतु गोलंदाजी करणारा हा संघ रमेश पाटील चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट मिळवले. हा मात्र झेल इथे सुटलाय. आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर. हा झेल विनयच्या हातामधून सुटला. विनय गवंडी हा एक संधी प्राप्त करू शकला असता हे राजू ठाणगेलाही माहीत आहे, सुशांतला माहीत आहे. कारण ज्याप्रमाणे ही संधी उपलब्ध करून आली होती, माणसाला आयुष्यामध्ये संध्या येतात, त्याचं कन्वर्ट करणं गरजेचं असतं. आता मात्र चांगली फटकेबाजी होणार. निवड 7 धावांचं आव्हान आहे. हे आव्हान अगदी सहज आता पार करण्यासाठी प्रयत्नशील असणार निलेश 11 जावळे संघ. एक नामी संधी मोरे इलम पळाश्वे संघाला आली होती, ती नामी संधी दवडली आणि गणित आता फक्त साधं आणि सोपं, ते म्हणजे 11 चेंडू आणि 6 धावा. गणेश बाविस्कर सर, हेमंत कोळी सर पंताच्या भूमिकेमध्ये पाहतोय. मोठा फटका कन्वर्ट करून सामना संपवायचा होता प्रसाद घरातला, परंतु धाव मात्र ते 1 मिडॉनच्या दिशेने चेंडू गेला आणि एका धावेनं वैयक्तिक 32 या धावसंख्येवरती 9 चेंडूमध्ये 32 धावांचा विस्फोटक खेळ पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रसाद घरातचा. सुरेख खेळ केला जातो. त्यांना माहिती आहे की हा सामना आता आमच्या आटोक्यात आलाय, त्याच्यामुळे रणनीती आखली जाते आणि टॅलेंटेड क्रिकेट, तंत्रशुद्ध फलंदाजी करत दाखवलं जातोय आणि सामन्याचा अगदी विजयरथावर आरूढ होण्यासाठी एक एक पाऊल अगदी सावधानतेनं हा संघ टाकतोय. सुरेख फलंदाजी. राजू ठाणगे पुन्हा एकदा सज्ज आहे, परंतु इथं मात्र ड्राईव्ह केला आहे. वाईटेश मिडविकेटच्या दिशेने चेंडू गेला. धाव मात्र फक्त आले 1, कारण एकच धावाची गरज आहे, ती म्हणजे या निलेश 11 जावळे संघाला. आणि त्याच्यामुळे त्याच पद्धतीचा खेळ अगदी सुरळीतपणे सुरू आहे. गणित आहेत 8 चेंडू आणि 3 धावा. या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 धावा दिलेत. मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न उगीच केला नाही आहे, त्याच्यामुळे सामना अगदी जवळ येण्याचा प्रयत्न. इथे निर्धाव चेंडू सांगता होते. 7 चेंडू 3 धावा. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही गणित आहे 3 धावांचं. स्ट्राईकवर फलंदाज सर्वेश कडू. इशारा येईल. हा सामना अंतिम षटकापर्यंत गेलाय, कारण या षटकामध्ये धावा आल्या निव्वळ 4. येणार गणित असेल 6 चेंडू आणि 3 धावा. मला भरलं तुझं वार गमी तुझा उमेदवार तुझ्या एका मतासाठी माझ काळी तुझ्या एका मतासाठी माझ काळी जवा भक्तीच तू माझ्याकडे, जवा भक्तीच तू माझ्याकडे, मला आमदार झालं सारखं वाटतंय, जवा भक्तीच तू माझ्याकडे. धन्यवाद डीजे. वाटणं आणि असल्यामधला फरक, कारण कोणी बघून कोणी आमदार होत नाही, त्यासाठी एक मतासाठी झुंजावं लागतं. ते एक मताची किंमत त्यांना विचारा ज्यांचे 1 मताने सीट पडलेत. 1 मत त्यांना विचारा जी 1 मतं राहिली नाहीत, कारण राजकारणामध्ये 1 मताला फार मोठं महत्त्व आहे, कारण राजकारणी लोक मात्र या मतासाठी सदैव प्रयत्नशील असतात. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विनय गवंडी. 6 चेंडू 3 धावा. 6 चेंडू 3 धावा आणि बॅटची इनर एज लागते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. खणखणीत चौकार आणि ग्रेट फिनिश करतोय प्रसाद घरात. पुन्हा एकदा अफलातून कामगिरी करत या सामन्यावर आपला अधिराज्य गाजवतोय. सरळ 3ऱ्या फेरीमध्ये म्हणजे सुपर 8 मध्ये दाखल होतोय तो हा संघ आहे निलेश 11 जावळे संघ. प्रमोदजी कडू, पंकज, राहुल, प्रसाद